मुंबई पोलीस कुणाल कामराच्या घरी दाखल झालेले आहेत। खार पोलिसांनी कामराला चौकशीसाठी दिलेला समज दिलेला आहे। मुंबई पोलीस आता कुणाल कामराच्या घरी पोहोचलेत। कुणाल कामराचे आईवडील दादर माहीम इथं वास्तव्यास आहेत। खार पोलिसांनी याच ठिकाणी कामराच्या आईवडिलांना कुणाल कामराविषयी चौकशी करत 31 तारखेला हजर होण्याचं सांगितलं होतं। आतापर्यंत कुणाल कामरा चौकशीसाठी हजर झाला नसल्यानं मुंबई पोलीस कुणाल कामराच्या घरी दाखल झाले होते। दरम्यान या परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी। कॉमेडियन कुणाल कामराला खार पोलिसांनी समन्स बजावला होता। चौकशीसाठी हजर राहावं म्हणून नोटीस देण्यात आली होती। 31 तारखेची ही नोटीस होती। आतापर्यंत मात्र कुणाल कामरा या ठिकाणी चौकशीसाठी हजर झाला नाही म्हणून मुंबई पोलिसांचं एक पथक या ठिकाणी चौकशी करण्यासाठी आलं असता या ठिकाणी त्यांना कुणाल कामरा मिळून आलेला नाही। कुणाल कामराचे आईवडील जे आहेत ते याच ठिकाणी राहतात आणि याच ठिकाणी त्यांना समन्स बजावण्यात आलं होतं, परंतु कुणाल कामरा या ठिकाणी चौकशीसाठी हजर न झाल्यामुळे आज पुन्हा एकदा मुंबई पोलिसांचं एक पथक या ठिकाणी आलं होतं आणि आता या ठिकाणी मुंबई पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचं पाहायला मिळते। कॉमेडियन कुणाल कामरा याच्या विरोधात शिंदे गटाच्या वतीनं तक्रार देण्यात आली होती आणि त्याच अनुषंगाने चौकशीसाठी खार पोलिसांनी समन्स बजावलं होतं। आज चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं, परंतु कुणाल कामरा आजही आत्तापर्यंत न आल्यामुळे मुंबई पोलिसांचं एक पथक या ठिकाणी येऊन गेलेलं आहे, चौकशी करून गेलेलं आहे, विचारपूस करून गेलेले आहे की कुणाल कामरा आहे का। परंतु या ठिकाणी मुंबई पोलिसांना माहिती मिळालेली आहे की कुणाल कामराच्या घरी सध्या कोणीही नाही आहे, जे पोलीस आहेत ते निघून गेल्याचं समजते आहे। त्यामुळे आता कुणाल कामरा केव्हा चौकशीसाठी येतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश सावंत, मनोज कुलकर्णी, जी 24 तास मुंबई।